एक महत्त्वाची बातमी आहे, मंत्रालयात दलाली करणाऱ्यांची एसआयटी चौकशी करणार का असा सवाल रणधीर सावरकर यांनी उपस्थित केलाय। नाफेडबाबत बोलताना भाजपा आमदार रणधीर सावरकरांनी हे विधान केलं। दलाल सगळ्या सरकारमध्ये होते, रणधीर सावरकर यांनी हे म्हटलंय। तर प्रत्येक मंत्र्यांना सचिव ओएसडी आम्ही द्यायचो, आता दलाल पण आम्ही देतो असं भास्कर जाधव म्हणाले। अशी काही योजना आहे का असा प्रश्न भास्कर जाधवांनी विचारलाय। तर रणधीर सावरकर महाविकास आघाडी काळातील दलालांबाबत बोलत होते असं यावर जयकुमार रावल यांनी म्हटलंय। हा जो अंदुरा ॲग्रोचा मालक आहे नाना वराळे, त्याचं काम काय? शिक्षण विभागात मागच्या 10-15 वर्षापासून सरकार कोणाचे असो, हा व्यक्ती अल्पसंख्याकांचा दर्जा मिळवून देण्याचं काम, दलालीचं काम मंत्रालयात करते। हा म्हणील ती फाईल पुढे जाते। शिक्षण विभागात ते नोकरी भरती असते ना, त्याच्यामधले अप्रूव्हल हा आणून देते। याची एसआयटी तुम्ही करणार का? मंत्रालयात दलाली करणारे दलाल सर्व क्षेत्रात शिरून राहिले, ह्या दलालांची एसआयटी चौकशी करणार काय? आणि तिसरं तुमच्याही काळात होते भास्करराव, हे ऐकून घ्या, ह्याला राजकारण करू नका। हा दलाल काँग्रेसचं सरकार असतानाही कार्यरत होता, आताही आहे। तिसरा विषय, याविषयी धोरण ठरवणार काय? आणि सगळ्यात महत्वाचं, भास्करराव एक मिनिट, ज्या शेतकऱ्यांसाठी हा प्रश्न उपस्थित झाला त्या शेतकऱ्यांना हे 64 लाख रुपये आपण कधीपर्यंत परत करणार? एक मंत्र्याला सचिव आम्ही द्यायचे, ओएसडी आम्ही द्यायचे, पीए आम्ही द्यायचे, आता दलाल पण आम्ही देतो, अशी योजना तुमच्याकडे सुरू झाली आहे का? हा माझा प्रश्न आहे। ही कदाचित मागच्या त्या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये असेल, पण आता नाही अशी योजना। तुमचं महाविकास आघाडीचं सरकार त्यावेळेस दलाल झाले।